जल्लोष साजरा करताय। एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दात खिळी बसली आहे, बघवत नाहीयेत, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत। त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं। त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या आमच्या ताब्यात, आम्ही कायदा हाती घेतो। म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय आज। एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन। प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर ह्या घटना घडतायत। प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे। दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये। त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या। त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली। म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली। आणि हे पुरोगामी महाराष्ट्र, एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही। आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे महिलांवर होणारे। पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते। आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे। कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे, 2 सेकंड काय, जेव्हा जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर तेव्हा तेव्हा अंगावर शहारा होतो। आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता।